मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ आलो तर तू गेलो तर समाजाचा कुंकूपासून तयार आहे. मी जर एवढा निर्धार करत असाल आणि माझे लेकरं बाळ जर त्याला भूमिकेला पाठिंबा देत असेल की तुम्ही लढा, आम्ही आहे, तर तुम्ही सुद्धा माझ्या शब्दाच्या पुढे जायला पाहिजे, कारण मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश. कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत वर्षपूर्ती या विषयावर. तुम्हालाही प्रश्न पडले असेल की कशाची वर्षपूर्ती आणि मी कशावर बोलणार आहे. तर मी बोलणार आहे एका संघर्ष योद्ध्याबद्दल. आणि या वर्षात तुम्हाला माहिती असेल की कोण संघर्ष योद्धा आहे. तो संघर्ष योद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटील, की ज्यांचं आंदोलन आंतरवली सराटी येथे 1 वर्षापूर्वी चालू झालं. आज आंतरवली सराटी म्हणजेच मराठ्यांची पंढरी. त्या पंढरीनं मराठा समाजाला त्यांचा विठ्ठल दिला. आरक्षणाचा लढा उभा राहिला, लाठीचार्ज झाला, उपोषण झाले, आंदोलन झाले. जो मराठा समाज फक्त आणि फक्त कुठल्या तरी राजकीय पक्षाचे पुढाऱ्यांचे झेंडे वागवायचा, तो एक आरक्षणाच्या छत्राखाली आणायचं काम जर कुणी केलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी. यापूर्वी अनेक लढे झाले, अनेक आंदोलनं झाली, मुकमोर्चे झाले, ठोक मोर्चे झाले. पण या 1 वर्षामध्ये हा संघर्षाचा वणवा असा काय पेटला, हे वादळ, की ज्याचं रूपांतर आज 1 वर्षापूर्वी जे वादळ चालू झालं मनोज जरांगे पाटील नावाचं, त्याचं रूपांतर आज सुनामीत झालेलं आहे मित्रांनो. कारण पूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे आज महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं सत्ताधारी असतील, विरोधक असतील, जो कोणी मराठा समाज आरक्षणाच्या आडवं येतोय त्याला आडवं करायचं काम फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं केलं. आज 1 वर्ष पूर्ण झालंय. याच्यानंतरही लढा चालूच राहणार आहे आणि हा लढा बंद राहणार नाही. लढ्याचं रूपांतर अजून कुठल्या पद्धतीनं होईल हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणारच आहे. कारण आज फक्त जरांगे पाटील आणि मराठा एवढंच समीकरण आहे. कुठल्या राजकीय पक्षात समीकरण आहे, कुठंही समाज नाही. समाज फक्त वाट बघतोय. समाज एकच प्रश्न विचार करतो की आदेश पाटलांचा, जो पाटलांचा आदेश येईल ते आपण करायचं. जसे मनोजदादा जरांगे पाटील समाजाशी प्रामाणिक राहिले तसा समाजही मनोजदादा मनोबरोबर सोबत राहतो. ही कमी आहे काय कुणालाही जमत नाही मित्रांनो. त्याला संघर्षच लागतो, रक्तामध्ये संघर्ष लागतो. कारण मनोजदादा जरांगे पाटील यांनी ना कधी आपल्या संसाराचा विचार केला, ना कशाचा विचार केला. फक्त आणि फक्त मी समाजाचा आणि समाज माझा एवढाच विचार करून ते आज महाराष्ट्रभर हिंडतायत, आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे, संघर्ष करतायत. नक्कीच त्यांना यश तर मिळणारच आहे मित्रांनो. आणि ह्या यशाचं श्रेय जाईल पुन्हा भविष्यात तर मनोज दादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाला. तर मित्रांनो, हा होता 1 वर्षपूर्तीसाठी एक छोटासा केलेला व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही आमच्या कडक धाराशिव या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही मनोज दादांचे समर्थक असाल तर आत्ताच आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. नमस्कार, धन्यवाद.